सो गाईज इकडे पोपट झालेला आहे, मस्तपैकी एक झाड पडलाय रस्त्याच्या मधोमध. दाखव ॲटिट्यूड आपला, दाखव ॲटिट्यूड दाखव आपला. देसी देसी ना शिंगुपड्या. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी निघतोय क्लासला, कारण आपला पाऊस बिऊस थांबलेला आहे. बघा, अजिबात पाऊस पडत नाही इकडे तिकडे, त्यामुळे आता निघतो. आपल्याला काय बरंच आहे, पाऊस थांबलाय तो, पण कधी पण पडू शकतो, कारण वारा बघा, वारा भरपूर आहे, वारा जाम आहे. त्यामुळे पावसाचा काही नेम नाही, कधी पण पाऊस पडू शकतो. तर सध्या थांबला तर पटकन निघतो क्लासला जायला आपल्या. सो गाईज इकडे पोपट झालेला आहे, हे बघा, मस्तपैकी एक झाड पडलाय रस्त्याच्या मधोमध. आणि आता रस्ता अडवलाय माझा क्लासला जायचा, तर काय करू समजत नाही. तो काय निघतो जायला क्लासला, पण वाटत नाही मला क्लासला जायला भेटेल. हे बघा, पूर्ण झाडांनी कव्हर करून टाकल्या रस्त्याला आपल्या, आणि परफेक्ट आपल्या टर्नवरच आहे. इथून जायचा रस्ता आहे आणि हा बघा समोरच पडलाय. तर काय करायचं समजत नाही आता ह्याचं. तोडायलाच लागेल, कारण बाजूबाजूला पण होणार नाही, कारण अख्खा झाड का अख्खी फांदी पडली इथली वरची. काय समजत नाही काय झालंय. अब हर्षला फोन करून विचारतो, कविता पिता का आणतोय का बघतो. आता आलेला आहे झाड कापायला, लाकूड तोड्या आला आपला. तर काहीतरी करून ह्याला तोडायला लागेल. काय करायचं, वरून कापू मग चालू वरती कापायला. हा बघा, आपला रस्ता बनलेला आहे, छोटासा रस्ता करून टाकलाय कापून झाड आपली. इथून काढणार होते गाडी, पण इथे टायर मुरला. हा बघा टायर आपला. कुठल्या मारामाऱ्या रे. गाडी गेलेली आहे, तर निघतो जायला. अरे पाड चालला आमचं लाकूड तोड्या, मीच होतो. आता मी निघतो क्लासला जायला फायनली. आता आपला क्लास सुटलेला आहे, तर निघतो आपली गाडी घेऊन घरी. काहीच आपली बोट बघा पाण्याने भरले, आणि एक साईडला गेले, पूर्ण फुल भरून गेले बोट. हालत पण नाही भाई साहब, पूर्णच भरलेली आहे पाण्याने. पाणी सगळं काढायला लागेल बालदीने आपल्याला, दुसरा पर्याय नाही का आता. हालत पण नाही बोटी. गाईच्या सिंबाला बघा, सकाळपासून बांधलेला आहे बिचाराला, सोडलायच ना अजिबात. सगळीकडे घाण करतो ना, इकडे तिकडे धावत असतो. एकतर आपल्या इथे चिखल खूप आहे, 2-3 दिवस पाऊस जाम पडलाय, आणि त्यातून हा दिवसभर इकडे तिकडे धावत असतो. त्यामुळे सगळीकडे चिखल करतो हा, त्यामुळे याला बांधून ठेवला, सोडलंच नाही अजिबात. कसं कंटाळून झोपलाय बघा. ए सिंबा, शिंबू कंटाळलास तू, कळलं कंटाळलास. शिंबुकड्या, ए शिंबुकड्या, ए शिंबुकड्या, कंटाळलास काय तू. लगेच उठला बघा. त्याला वाटतं त्याला सोडेन आता मी, पण मी नाही सोडू शकत, नाहीतर मला ओरडा पडेल. आणि याचा कान पण बघू दे, थांब. गुड बॉय, गुड बॉय. कान बघू दे याचा. कानाची जखम पण थोडी भरली आता, बहुतेक थोडीफार भरत आली आता. चुप रे. गुड बॉय शिंबुकड्या, गुड बॉय. सेकंड डे, गुड बॉय. तो वाला दे. गुड बॉय, गुड बॉय. चला आता बस तिथे, बस तिथे बस. नको झोप तू, झोप नको जाऊ कुठेच. बस आता, तुला सोडलाय ना, बस आता, शांत बस. उठायचं ना अजिबात. इकडे जाशील परत, पाय खराब करशील, आणि परत इकडे येशील, परत ओटी खराब होईल, परत आई ओरडेल. समजलं काय. शांत बसा. तू पण पाय खराब नाही करायचे, समजलं ना. हा सिंबा, तू बस इथे, तू नाही जायचं. आई चहा घेणार आहेस. अरे चहा घेणार आहेस. मला पण 2 कप चहा ठेव. 2 कप मला पण पटकन ना. बस इथेच. उठायचं. सिट डाऊन, सिट, स्लीप.
गुड बॉय. झोपतोस? हा झोप, चल झोप झोप. स्लीप स्लीप. हे बघा इथे पण कोणतरी मारलं याच्या. बिचारा बसलाय तिथे. बस. तो काय आम्ही चाललोय आमच्या गणपतीला पाठ द्यायला. म्हणजे आमचा गणपती बाप्पा जिथे आहे ना तो आता रेडी झालाय, तर त्याला मी पाठावर ठेवणार असतो 2-3 दिवसात. तो आता बनलेला आहे, तर त्याला आता पाठ ठेवायला आवाज बघ. आणि आमचं अजून डेकोरेशनचं पण काय रेडी नाही आहे, काहीच प्लॅन नाही आहे. आमचा गणपती दरवेळी इथे असतो टीव्हीच्या समोर ह्याट शोकेशवरती असतो, पण आता सध्या तरी काय डेकोरेशनचं काय चाललंय नाही अजून. संडेला करायची आणि आपले 2 रूम पण साफ करतो. बोललास ना मी केलंय तर ते पण तूच कर. खेळायला आहेत पोरं? जाणार आहेस तू? बघतो मी. हॅलो. सो गाईज तर खेळायला पण जायचंय. बघू आता. पाठ पण लवकर देऊन आलो तर खेळायला जाईल, नाही तर मग नाही. कार्टून जास्त वाटतं. सारखं मला ॲटिट्यूड दाखवत असतो, पण मला याला बघून जाम हसायला येतं. ॲटिट्यूड कमी याचा कार्टून नेटवर्क जास्त वाटतं. परत ॲटिट्यूड दाखव. ॲटिट्यूड आपला दाखव. ॲटिट्यूड दाखव आपला. तो ऑगी मला माहिती आहे बॉब. बॉब ऐकला बघ. देसी देसी ना चोरी आहे. घे देशी. सो काय था बघा पाठ आपला. पहिला थोडा पुसतो याला. काहीच बाबा आणि आईच चालली आहे, मी नाही जात आहे कारण त्यांना दुसरं पण एक काम आहे तर ते पण ते करून येतील. सो काहीच आता आई बाबा गेले आहेत. आणि हे बघा इथे जरा एक अचानक बुकिंग आली आहे 4 लोकांची. सध्या ह्या रूममध्ये गेलेत ते सर्व. आणि मला वाटतं त्याला रेस्ट करतायत ते, कारण आताच आलेत ना ट्रॅव्हल करून, त्यामुळे ते थोडे रेस्ट करत आहेत. तर थोड्या वेळाने इथे लाईट पण लावू सर्व रिसॉर्टच्या आपल्या. थोडं काळोख झाला की लावू आता. काय आई आली आहे, तिला आता विचारू फक्त कसा गणपती आपला. थोडा एक्सायटेड पण आहे मी गणपती. गणपतीचा फोटो ना. सो गाईज थोड्या वेळाने आता गणपतीचा फोटो येईल आपला. हे दोघंच गेले बघायला, त्यामुळे यांनाच माहिती आहे कसं आहे ते. आता मी ब्लॉगच केला असता, नाहीतर मी जर गेलो असतो तिकडे मस्त व्हिडिओ वगैरे काढून दाखवलं असतं. आणलेच व्हिडिओ दाखव, फोटो दाखव, व्हिडिओ दाखव. पाठवू नको अशी फोन मध्ये दाखव तुझ्या. अरे कशी केलीच व्हिडिओ ही. असू दे चल पाठवेल ना तो. अरे एवढे गणपती ना फिरायला पण झाला ना. असू दे. सो काय आता बेडरूम मध्ये साफसफाई करायला आलोय. हे बघा वरची सीलिंग वगैरे खराब आहे, तर आपले हे काका आलेत, हे साफ करते सगळं आता. काय बोलला काका? काय बोलला काका तुम्ही? आता आम्ही ओटी साफ करतोय. हे बघा हर्ष मस्त एक ओटी साफ करतोय आणि मी घोडा पकडलाय. आता घोडा आमचा हालतो खूप. हे बघा हे ग बघितलं लाईव्ह तुम्हाला दाखवलं खाली, त्यामुळे घोडा खाली बघा. हे बघ घाण बघ. ठीक आहे ती बघ. सो गाईस ते बघा घाण बघा अजून पण. आणि हा झाली बोलतोय नुसता. नीट साफ कर पटकन चल. चल झाली बस. सो गाईस आता बाकीचे रूम आम्ही उद्या साफ करू. सध्या आता ओटी साफ करायची. नीट कर साफ चल पटकन. सो गाईस आता मस्त आपली ओटी वगैरे क्लीन करून झाली आहे आणि मी पण जेवलोय आणि आता खूप झोप येते मला. टायमिंग तुम्ही बघू शकता. थांबा दाखवतोय बघा 12 वाजायला आलेत आणि आता जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि गेस्टना पण जेवण दिलं आहे. आणि आता जातो मी झोपायला, कारण सकाळपासून खूप धावपळ होती आपली. सो गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गणपती आलेत ना, सिंबाला पण साफ. ठेव त्याला, अजून घाण केलंस तू.